खरं खोटं या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मालेगावच्या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत। मालेगावच्या भुईकोट किल्ल्याची रचना आज आपण समजून घेणार आहोत। मालेगावच्या किल्ल्याचा बहुतांश भाग हा जरी आज उद्ध्वस्त अवस्थेत असला तरी पण जो शिल्लक आहे तो पाहण्यालायक आहे। नारोशंकराच्या जागिरीत निंबायती गाव देखील सामील होते। येथे आपल्या वास्तव्याच्या काळात नारोशंकरने एक आलिशान असा वाडा बांधला होता। इमारत तर आज तेथे अस्तित्वात नाही, तरी पण तिचे अवशेष अद्याप शिल्लक आहेत। त्यांनी पेशव्यांकडून वाडा बांधण्याची परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली। नंतर त्यांनी विचार केला की वाडा अधिक काळ टिकू शकणार नाही, परंतु जर किल्ला बांधला तर तो जास्त काळ टिकेल आणि त्यासोबत आपले नाव ही जिवंत राहील। संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जरी किल्ला महत्त्वाचा असला तरी तो बांधणे अवघड होता। तो बांधण्यासाठी त्यांना परवानगी वाडा बांधण्यासाठी मिळाली, परंतु त्यांनी किल्ला हा 1770 मध्ये किंवा 1765 मध्ये बांधून पूर्ण केला असा इतिहास आहे। किल्ल्याची अंतर्गत रचना। किल्ला बांधण्याकरिता ज्या जागेची निवड केली गेली ती खूप महत्त्वाची होती, कारण आजूबाजूचा परिसर किल्ल्यासाठी पूरक असायला हवा होता। त्यात मोसम नदी ही अर्धवर्तुळाकार रूपात पश्चिमेच्या बाजूला वाहत असून पश्चिम आणि दक्षिणेचा काही भाग या नदीमुळे संरक्षित होत होता। त्यामुळे हे नदी खूप महत्त्वाचा असा भूमिका या किल्ल्याच्या बांधकामात तिने निभावलेली आहे। त्याशिवाय पुढं गिरणा आणि मोसमचा संगम आहे, तो भागही या किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा होता। किल्ल्याच्या चारी बाजूला खंदक खोदून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक भक्कम अशी खंदकची रचना या किल्ल्याला पुरवलेली आहे। हा किल्ला म्हणजे एका अर्थाने नारोशंकर राजे बहादर यांच्या मनातील संकल्पना होती, जी त्यांनी त्यांच्या उत्तरेकडील वास्तव्याच्या काळात पाहिलेली होती। या किल्ल्याचे जे महत्त्व आहे ते महत्त्व हे नंतरच्या काळात आपल्याला लक्षात येते। मोसम नदीच्या डाव्या काठावर हा किल्ला बांधण्यात आला। तेथील जमीन ही 1 फुटापर्यंत काळ्या मातीची असून तिच्या खाली भुरी पांढरी माती असून ती टणक अशी आहे, ज्यामुळे पाया खणण्यास चांगली जागा उपलब्ध होऊ शकली। तसेच ही टेकडीची जी जागा होती नदीकाठी, त्या टेकडीच्या जागेवर या किल्ल्याचं पायाभरणीचं बांधकाम करण्यात आलं। किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाचा जो बंदोबस्त केला गेला आहे तो बंदोबस्ताला घेऊन काही याच्यात वाद असून, तसं असलं तरी मोठ्या प्रमाणात या किल्ल्याच्या बांधकामासाठी खंदकातून जी दगडं उपलब्ध झाली त्याचा मोठ्या प्रमाणात याच्यात वापर केला गेला। एक दुसरा प्रश्न असाही आहे की किल्ल्याच्या चारही बाजूला जे 25 फूट आणि 25 बाय 30 फुटाचा जो खंदक आहे, ह्या खंदकाची जी काही जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीतून निघालेला जो काही दगड आहे तो पूर्ण दगड या किल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला गेला। संरक्षणाकरिता हा जो खंदक खोदला गेला त्याचे दगडांची उपलब्धता त्या काळात किल्ल्याच्या बांधकामासाठी खूप महत्त्वाची राहिलेली आहे। त्याशिवाय किल्ल्यामध्ये काही लालसर आणि पिवळसर रंगसंगती असलेली दगड आहेत, तर अशी ही दगड जी आहेत ती बाहेरच्या डोंगरातून आणली असतील। तसे उत्तर हिंदुस्थानातील मोठ्या प्रमाणात कारागिरांचा पुरवठा या किल्ल्यासाठी केला गेला असावा, कारण का मालेगाव तशा कारागिरांच्या वस्त्याही आपल्याला दिसतात।
नारोशंकर अनेक दिवस उत्तर हिंदुस्थानात राहून आले होते. त्यामुळे नारोशंकरने दीर्घकाळ उत्तरेत जी आपली सरदारकी गाजवली. त्या काळात त्यांनी बहुतांश इमारती, किल्ले आपल्या निरीक्षणाखालून घातलेले होते आणि त्याचा प्रभाव आपल्याला या मालेगावच्या किल्ल्यात दिसतो आणि तो म्हणजे दिल्लीचा किल्ला, त्यानंतर झाशीचा किल्ला, ओछाचा किल्ला, चंदेरचा किल्ला, या किल्ल्यांचा खूप प्रभाव आपल्याला या मालेगावच्या किल्ल्यामध्ये दिसतो. तसेच जो मालेगावच्या किल्ल्यातला रंगमहाल आहे, त्या रंगमहालावर उत्तरेतील जी नवाबी नजाकत आहे, ती नजाकत आपल्याला या रंगमहालात दिसते. याशिवाय या किल्ल्याच्या निर्मितीसाठी उत्तर हिंदुस्थानातील किंवा दिल्लीतलाच एक खास असा इंजिनियर बोलवला गेला होता आणि त्याच्याकडून ह्या किल्ल्याची पूर्ण रचना केली गेली आणि त्यानुसार हा किल्ला इथल्या स्थानिक कारागीर आणि काही बाहेरून उत्तरेतून मागवलेले जे काही संगतराशर म्हणजे दगडांना आकार देणारे जे काही कारागीर होते, त्यांना बोलून त्यांच्याकडनं ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी आणि यांची संख्या सुमारे 50,000च्या आसपास काही पुस्तकांमध्ये सांगितली जाते. मालेगावच्या किल्ल्याची रचनामध्ये मालेगावच्या किल्ल्याचे काही विशेष असे भाग आहेत. तर किल्ल्याच्या बांधणीत अगदी उघडपणे 4 भाग दिसून येतात. पहिला भाग म्हणजे आतील मुख्य इमारत जी चौरस आकारात आहे. दुसरा भाग म्हणजे त्याच्या बाजूला काही अंतरावर चौतर्फा भिंती, त्यांना आपण मधल्या भिंती म्हणू शकतो किंवा मधली तटबंदी म्हणू शकतो. तिसरा भाग मधल्या भिंतींना लागून असलेलं खंदक, हा या किल्ल्याचा मुख्य इमारतीचा बाहेरचा भाग आहे. चौथा भाग म्हणजे खंदकापासून विशिष्ट अंतरावर चारही बाजूंनी व्यापलेल्या व्यवस्थित भिंती, ज्यांना आपण बाहेरील भिंती म्हणू. प्रत्येक भागाचा एक तपशील आपण याच्यात समजून घेऊ. तर किल्ल्याची मुख्य इमारत ही चौरस असून किल्ल्याची ही आतील इमारत पूर्व पश्चिम 365 फूट आणि उत्तर दक्षिण 281 फूट लांब असून भिंतीला मजबूत करण्यासाठी 9 बुरुजांची रचना यात केलेली गेलेली आहे. भिंती या 60 फुटाच्या खालून 60 फुटाच्या असून वरची त्यांची जी रुंदी आहे ती 6 फुटाची आहे. भिंतीच्या वरील भागात बाहेरील दिशेवर मैरपीसारखे तट बनवलेले असून सुमारे 10 फुटाचा पॅसेज या तटावर आहे. यामुळे वरील भागाची रुंदी ही जवळपास 16 फुटापर्यंत वाढते. याशिवाय तोफांसाठी मैरपीसारखी अशी मोठी मोठी छिद्र या आहेत. थोड्या अंतरावर तोफा चालवायला खिडक्या बनवलेल्या असून आतील इमारतीच्या चारही भिंतींना वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत.